नमस्कार, मी जयंती वाघधरे. नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज नवदुर्गामध्ये सहभागी झाली आहे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे. म्हणजे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, दोघी बहिणी आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये गौतमीची आता एंट्री झालेली आहे. मृण्मयी, आणि तुझा भरपूर सपोर्ट, म्हणजे मी आल्यापासून बघते तिचे केस नीट करते किंवा तिला पॅम्परिंग करते आहेस. नवरात्रीच्या निमित्तानं आपण भेटतोय. अगदी सुरुवातीला तुझ्या चाहत्यांना तुला शुभेच्छा द्यायच्या. मी तेच सांगेन की नवरात्र फक्त 9 दिवसांपुरतं आपण स्त्रियांना नको महत्त्व देऊया. ते कायमचं त्यांचं स्थान कसं आपल्या आयुष्यामध्ये पक्कं करता येईल त्याच्यावरती जास्त काम करूया. आणि हाच संकल्प सोडून किंवा हाच संकल्प करून आपण एकमेकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊया. आय गेस आता तर असं झालं आहे की सगळ्याच दुर्गा आहेत ऑलरेडी. म्हणजे आपण प्रत्येकजण आपल्या आतमध्ये, प्रत्येक स्त्रीच्या आतमध्ये ती दुर्गा आहे, ती लक्ष्मी आहे. त्याच्यामुळे नवरात्र खऱ्या अर्थाने आता आपण अंगी बाणवलं आहे असं मी म्हणेन. त्याच्यामुळे नवरात्रीच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. मृण्मयी, म्हणजे तू एक अभिनेत्री आहेस उत्तम, त्याचबरोबर तू एक उत्तम दिग्दर्शिकाही आहेस, हेही तू दाखवून दिलेलं आहेस. पण आता मृण्मयीच्या बकेट लिस्टमध्ये काय काय आहे? म्हणजे एका स्त्रीची स्वप्न ही नेव्हर एंडिंगच असतात, हे आपल्याला माहिती आहे. पण तुझ्या बकेट लिस्टमध्ये काय? माझी बकेट लिस्ट ना सध्या अशी खूप वेगवेगळ्या गोष्टींनी भरली गेली आहे. एक म्हणजे माझा दुसरा सिनेमा जो मी लिहिला आहे, दिग्दर्शित केला आहे आणि त्याच्यात मी कामही केलं आहे. मनाचे श्लोक, तो आता प्रदर्शनाच्या मार्गावरती आहे. आम्ही फक्त कधी याची जो अख्ख्या इंडस्ट्रीला पडलेला प्रश्न आहे त्याच प्रश्नाचा मी एक भाग आहे, तर त्याची वाट बघतोय. याच्याशिवाय 3 खूप इंटरेस्टिंग आणि खूप मोठ्या अनाऊन्समेंट मला नजीकच्या काळामध्ये मी करीन, पण त्याच्यासाठी आपण वेगळे इंटरव्ह्यूज राखून ठेवूया. पण हिंदीमध्ये काहीतरी धमाल एखादी न्यूज कानावरती येईल इतक्यात तुमच्या. आणि मी आणि स्वप्नील, माझा नवरा, आम्ही दोघंही पमा कल्चरमध्ये भयंकर इंटरेस्टेड आहोत. म्हणजे शेती, तर आम्ही स्वतःचं एक छोटंसं पमा कल्चर फार्म सुरू करण्याच्या पाठीमागे आहोत की जेणेकरून आपण सस्टेनेबल लाईफ आणि जास्त चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकू. त्यामुळे ग्लॅमर जगातल्या सुद्धा ज्या अत्यंत निकडीच्या गोष्टी असतात त्यासुद्धा मी माझ्या आयुष्यातून मायनस करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि गौतमी, तुझी बकेट लिस्ट, म्हणजे प्रवास आता सुरू झालाय, पण बकेट लिस्ट तर असूच शकते ना आणखी पुढे 10 वर्ष गौतमीला वेगवेगळे काय काय प्रयोग करायचेच असतील. अगदीच अगदीच. म्हणजे एक तर असं आहे की आत्ता अभिनय चालू आहे, पण एकीकडे गाणं सुद्धा करायची इच्छा आहेच आहे पुढे, आणि त्याच्या दृष्टीने सुद्धा कुठेतरी प्रवास चालू आहे. मला मनापासून, म्हणजे मी जेव्हा जॉब करत होते ना तेव्हापासून माझं एक खूप स्वप्न होतं की मला फिरायचं आहे, भरपूर फिरायचं आहे. आय गेस ते ताईचं सुद्धा वन ऑफ द बकेट लिस्ट आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये, इवन भारतामध्ये जितक्या ठिकाणी शक्य आहे. सो आता मध्ये मध्ये वेळ काढून, कारण वेळ ही अशी गोष्ट आहे ना आपल्या इंडस्ट्रीमध्ये की वेळच नसतो. आणि आत्ताचे मागचे 3 महिने जे मिळाले त्या वेळाचा काही उपयोग झाला नाही. आणि त्याच्यामुळे मजा अशी होते कधी कधी, मला वाटतं वेळ नसतो. म्हणजे वेळ असला, आपल्याला असं वाटलं की आता पुढचे 2 महिने काही प्रोजेक्ट नाहीये, आपण प्लॅन करतो, आपण बुकिंग करतो आणि कोणाचा तरी फोन येतो, अच्छा सुन ना परसों से क्या करिये वगैरे. म्हणजे ऍक्च्युली हे झालं माझ्या बाबतीत, या सिरियलच्या बाबतीत, की मी नागझिऱ्याला निघाले होते की आता वेळ आहे, सगळी तिकीट्स बुक झाली होती, मी दुसऱ्या दिवशी निघणार होते आणि आदल्या दिवशी मला या सिरियलचा फोन आला आणि मी मुंबईला गेले आणि सगळं कॅन्सल केली ट्रिप. सो एकीकडे ही छान गोष्ट होती, पण म्हणजे अशा अनेक ट्रिप्स खूप मिस झाल्या आहेत. सो ते सगळं करायचं आहे पुढे जाऊन. कुठेतरी क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करायची मनापासून इच्छा आहे ताईबरोबर. माझी काय बकेट लिस्ट आहे हिच्याबरोबरची माहितीये का? मला तिला ऑनस्क्रीन तर ठीकच आहे, पण मला तिला फरफटत माझ्याबरोबर ऑफस्क्रीन आणायचं आहे. कारण ती जेवढी उत्तम अभिनेत्री आहे, जेवढी उत्तम गायिका आहे, तिला अत्यंत बारीक बारीक गोष्टींवरती तिची नजर असते आणि तिला त्या कळतात. आणि त्यामुळे मी तिला म्हणते की आता तुम्हाला असिस्ट करायला ये, जेव्हा की आम्ही माझी बकेट लिस्ट ताईला. गौतमी, मला मृण्मयीविषयी काही प्रश्न तुला करायचे आहेत. म्हणजे आता ठीक आहे, म्हणजे खूप जास्त चांगली केमिस्ट्री आहे तुमची किंवा ती तुला पॅम्पर करत असते, पण अशा काही गोष्टी आहेत मृण्मयीमधल्या ज्या तुला खटकतात किंवा तुला नाही आवडत आणि असं आहे की तू हे बदलायलाच
कुठे काय अशा काहीच गोष्टी नाहीये. नाही नाही, नक्कीच आहेत तशा गोष्टी. आणि त्या सगळ्या मला असं वाटतं की बरेचदा कामाच्या म्हणजे तिच्या कामाच्या बाबतीतल्या नाही, पण ती ना इतकी गुंतलेली असते कामात, ती इतकी वेड्यासारखी कामात असते की तिचं ना अशी म्हणजे ती भिर्र असतो म्हणतो ना आपण, मी आणि आई नेहमी हा शब्द वापरतो जेव्हा, की ती भिर्र असते. मग तिला 4-4दा विचारलेला प्रश्न सुद्धा कळत नाही. हां हां काय काय विचारलंस हे ती अनेकदा करते. म्हणजे असं होतं की अगं ताई थोडं तरी म्हणजे नॉर्मलला ये, या भूतलावर ये, आपण इथे आहोत. ती तिच्या स्वप्नांच्या ह्याच्यात तिच्या कुठल्या तरी म्हणजे स्पेशली आता मी हे पाहिलंय तिचे दोन्ही पिक्चर जेव्हा चालू होते जेव्हा ती डिरेक्शन करत होती, बाप रे, म्हणजे ते वर्ष किंवा ते जे महिने होते ते इतके वेड्यासारखे होते. तिचं लक्षच नसायचं, तिचं खाण्यातही लक्ष नसतं. रँडम उत्तरं दिली आहेत मी यांना. तिचं खाण्यात लक्ष नसतं अगं बरेचदा. त्याच्यामुळे असं होतं की अगं ताई थोडीशी म्हणजे ऑन अँड ऑफ हो, म्हणजे आय कॅन व्हेरी वेल अंडरस्टँड की त्या सगळ्या हिटमध्ये या गोष्टी होत नाहीत. किंवा मी सुद्धा जेव्हा माझं काम करत असतं तेव्हा मी अशीच वेड्यासारखी वागते, पण ती जास्त वेडेपणात माहीर आहे. अगं होतं असं की म्हणजे कित्येकदा असं झालंय की ते एखादा प्रश्न विचारतात आणि मी त्याचं इतकं रँडम उत्तर देते की म्हणजे कधी कोणी विचारलं की काय पुणे मुंबई ट्रॅव्हल करतेस का आत्ता, हो, नाही 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 मी आता बँड्राला चालली आहे, म्हणजे असं मला काहीतरी पहिल्यांदा हो म्हणून टाकायचं किंवा नाही म्हणून टाकायचं रँडमली, आणि मग तो प्रश्न कळतो की एक्झॅक्टली काय चाललंय असं. मग अशा वेळेला मी तिला पटकन तिचा एखादा कळता हा टॉप घालू का असं विचारते आणि मग ती हो म्हणून जाते आणि मग तो माझा होतो. आणि तो कायमचा माझ्या हौशीला ना तिचाच झालेला असतो असं. अगं आज सुद्धा सकाळी माझं मेकअपचं सामान सापडत नव्हतं. मी तिला विचारलं गौतमी तुझ्याकडे आहे का माझं, ती म्हणली नाही. मी म्हणलं तुझ्याचकडे असणार, म्हणून मी गेले तिच्या बॅग उपसल्या तर सगळं हरवलेलं माझं सामानाचं सगळं एकत्र ठेवलेलं होतं एका ठिकाणी, आणि वरचा रिप्लाय कधी आलं माझ्याकडे कळलंच नाही ताई मला हे काही वगैरे अशी होताय. हा चोर आहे ती. बरोबर. आणि बरे हिच्यातले हे गुण तू सांगितलेस म्हणजे वाईट म्हणता नाही येणार, पण ते आहे की ठीक आहे स्वतःवर लक्ष न देणं कदाचित त्या कामाच्या ओघात वगैरे, पण चांगल्या गोष्टी पण सांग की आता. बेसिकली तिचं जे वाईट म्हणजे वाईट नाही, पण जे काही मगाशी मी सांगितलं तेच तिचं चांगलं सुद्धा आहे. कारण मी आत्तापर्यंत जी काही पॅशन बघितली आहे, मी पॅशन काय असतं हे शिकत आली आहे ते ताईकडे बघून शिकत आली आहे राईट फ्रॉम कॉलेज. म्हणजे ती ज्या वेड्यासारख्या पद्धतीने प्रॅक्टिसेस, तिचा डान्स क्लास असायचा, इवन कुंकूच्या वेळेला ती 2 सिरियल करत होती, अग्निहोत्र करायची, त्याच्यानंतर कुंकूचं शूट करायची, मग एकापेक्षा एक करायची, त्याच्या रिहर्सल्स करायची. हे सगळं बघून ना म्हणजे मी माझी जी काही तक्रार असायची आयुष्यातली की अरे यार किती वेळ शूट असतं किंवा किती हे असतं, मग मी जेव्हा अशी चिडायचं यार अजून आज खूप वेळ शूट झालं वगैरे, तेव्हा ताईने 1-2दा मला फक्त हे सांगितलं की तिचं शेड्यूल काय होतं. त्या मानाने मला असं होतं की मी काहीच करत नाही आत्ता त्या मानाने, म्हणजे तिने जे काही केलं. सो मी नेहमी तिच्याकडनं शिकत आली आहे की पॅशन काय असते, स्वतःच्या कामाबद्दलचं डेडिकेशन काय असतं आणि किती मनापासून तुम्ही ते स्वतःचं काम करणं गरजेचं असतं. सो या खूप मोठ्या आणि चांगल्या गोष्टी आहेत तिच्यातल्या. आणि ऑफकोर्स तिचं जे म्हणजे आता कुठल्याही बहिणीचं स्वतःच्या बहिणीवर प्रेम असतं, पण ज्या पद्धतीने हे बॉन्डिंग कायम आहे किंवा ओरडणं, वेळच्या वेळी ओरडणं, उगाच नसते का तिच्यावर पण ओरडते, आम्ही दोघी एकमेकींना हो, म्हणजे नसते लाड न करणं, बेसिकली उगाच कौतुकाने वा 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 किती छान करते असं नाही. बरोबर वेळेला ती मला पटकन बघताना सांगते हे असं का केलं तू आत्ता, हे नाही आहे बरोबर, हे ती तेवढ्याच ह्याने सांगते, किंवा ती चुकलं तर ओरडते. सो दॅट इज द मेन थिंग. कारण तरच तुमची प्रोग्रेस होऊ शकते. आजूबाजूलाच म्हणजे घरातच जर का फक्त कौतुक करणारी माणसं असतील तर मग काही उपयोग होत नाही. योग्य वेळेला म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारीपेक्षा घरातच असावे असं आहे. ते मात्र आहे आमच्याकडे. कारण अगं आणि इनिशियली ना तिला थोडासा त्रास झाला आपल्या इंडस्ट्रीमध्ये तसं रुळायला. त्रास म्हणजे त्रास देणारं कोणीच नव्हतं, पण ती इतक्या पॉलिश्ड कल्चरमधून आली होती. तिचा जॉब जो होता त्याच्यामध्ये मग वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी व्हायच्या किंवा डिसिप्लिन खूप जास्त सांभाळले जायचे तिकडे. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे तसं सगळं आवजाव घर तुम्हाला वाला कारभार असतो, फॅमिलीच असते ती. आणि प्रॉब्लेम्स पण इतक्या त्या वेळेला येतात की काय आता
म्हणजे माणसावरती सगळं अवलंबून असतं ना, रादर दॅन सिस्टीम्स आणि या सगळ्या गोष्टी. क्रिएटिव्ह फील्ड असल्यामुळे तर त्याच्यामुळे तिला ते असं सुरुवातीला सीन अजून आले नाही आहेत, मग आज त्यांनी मला सांगितलं उद्या, मग सीन अडकलाय वगैरे असं तिचं खूप व्हायचं. पण मग आता ती प्रो झाली आहे. तिच्या पहिल्या सिरियलला अगदी इनिशियल डेजमध्ये तिचं असं सगळं असायचं की म्हणजे सिस्टीम्स कुठे आहे तिथे. सिस्टीम्स नसतात सगळं, ते सगळं माहिती असतं सगळ्यांना काय करायचं. एक्झॅक्टली. क्या बात आहे. गौतमी मृण्मयी, आपण या गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत, पण आता नवदुर्गामध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. मृण्मयी, मला तुला ना एक वेगळा प्रश्न आज करायचा आहे की इतकी वर्ष झाली आता इंडस्ट्रीमध्ये, तुझे वेगवेगळे शेड्स आम्ही पाहिले, अनेक यशस्वी सिनेमे तू दिलेस, पण एका पॉईंटला कधी इन्सिक्युरिटी येते का गं? आणि ती इन्सिक्युरिटी आली तर कसं टॅकल करते असतात? आय थिंक दररोज येते, म्हणजे एका पॉईंटला नाही, अजूनही. ऑनेस्ट उत्तर आहे. हो हो, ॲब्सल्युटली सतत वाटत असतं. आणि ही इंडस्ट्री आहे ना, ती भयंकर भुकेली इंडस्ट्री आहे. म्हणजे किंवा काय म्हणूया, ह्या इंडस्ट्रीमुळे माणसाची भूक इतकी वाढते की ती भागतच नाही. म्हणजे तो दुसरा साईड इफेक्ट आहे म्हणजे या इंडस्ट्रीचा, की तुमच्या ताटामध्ये कितीही पदार्थ असतील, कितीही सिनेमे असतील, रिलीजला कितीही सिनेमा असतील, तरीसुद्धा उद्या काय याची चिंता सतावते, म्हणजे सतावतेच. आणि असा दिवसच जात नाही की तुम्ही वाट बघत नसता आणखीन पुढच्या चांगल्या कामाची. आणि त्यांनी फक्त इन्सिक्युरिटी नाही, त्यांनी तब्येतीवरती परिणाम होतो, त्यांनी त्रास होतो, त्यांनी म्हणजे काहीही झालं जगात तरी म्हणजे रात्रीची झोप उडत नाही, पण उशिरा झोप लागणं हे होतं. किंवा तुमचं वागणं बोलणं बदलतं जवळच्या माणसांबरोबर, कारण बाकीच्या लोकांबरोबर तर तुम्ही छानच असता, नाही तुम्हाला काही चॉईसच नसतो. सगळा राग जो असतो तो तुमच्या जवळच्या माणसांवरच कायम निघत असतो, जे आयडियली उलटं असलं पाहिजे, कारण बाकीचे कोणी लागत नाही त्याच्यावरती चिडूया आपण, घरच्या माणसांना प्रेम देऊया. एक्झॅक्टली. पण हे सातत्याने होतं. सुरुवातीला हे लक्षात नाही यायचं, आता हे माहिती आहे की म्हणजे हे जे फिलिंग आहे ते एक्झॅक्टली काय आहे, ते कशामुळे येतं ते आता माहिती असल्यामुळे त्याच्यावरती मात करता येते. की असं होतं, हां हे वाटतंय ना, हां दिस शॅल पास, हे आपल्याला किती आत्ता वाटायला लागलं आहे, असं भीती वाटायला लागली, हा 2 तास हे चालेल, मग 2 तासांनी जाईल, मग 2 तासानंतर आपण ऑल राईट असू. सो हे आता माहिती आहे. पण त्याच्यासाठीच की म्हणून हे जे आम्ही पर्माकल्चर आणि हे सगळं मातीचा स्पर्श केला आहे, बेसिक गोष्टी आपल्या आयुष्यातल्या कमी झालेल्या आहेत, सगळंच मटेरियलिस्टिक आहे, सगळंच मला या प्रोजेक्टमधून किती पैसे मिळणार आहेत, मग त्या अच्छा मग हे मी आता पैशांसाठी नाही करत आहे, इथे पैसे कमी आहेत पण आनंद जास्त आहे, आता पैशांसाठी काय करू, ही जी सगळी जी कॅल्क्युलेशन्स आहेत ना, त्या सगळ्याच्या पलीकडे आम्हाला जायचं आहे. आणि त्याच्यासाठीचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे. कारण पैसाही फार रिलेटिव्ह गोष्ट आहे किंवा आनंदही फार रिलेटिव्ह गोष्ट आहे. तो छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा मिळतो किंवा मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीमध्ये सुद्धा मिळत नाही. सो किती तुम्ही ह्या मृगजळाला चेज करणार आहात, किती त्याच्या पाठीमागे पळणार आहात, त्याला कुठेतरी. आणि हे ज्याचं त्याला समजून उमजून ज्याचं त्यांनी त्यातून कधी बाहेर पडायचं, मोहमाया उगीच नाही म्हटलं जात या इंडस्ट्रीला. सो ते किती अंगी लावून घ्यायचं आणि किती अंगी नाही लावून घ्यायचं याचा निर्णय आता आमच्या पोटामध्ये झालेला आहे. आणि तो फॉर्च्युनेटली स्वप्नील आणि मी सेम मताची असल्यामुळे, दोन अशी सेम माणसं एकमेकांना भेटल्यामुळे ते सोपं झालं. पण सेम विथ गौतमीसुद्धा मोरॉरलेस हो म्हणजे आणि माझी तर आता अगदीच सुरुवात आहे या सगळ्या बाबतीत. पण तरीही जेव्हा एखादं काम संपल्यानंतर दुसरं काम मिळेपर्यंतचा जो मधला पिरियड असतो, त्याच्यात मी किती त्रास दिलाय ताईला किंवा आईला हे मला आठवलं तरी मी असे अरे बापरे आपण किती त्रास देतो त्या सगळ्यामध्ये. पहिली सिरियल संपली होती आणि ती ज्या दिवशी शूटिंग संपलं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ताई आता काय वाली तिची अँझायटी सुरू झाली होती. आणि जे की म्हणजे मी आधी जॉब करत होते त्याच्यामुळे ही इन्सिक्युरिटी नसायची. जॉब चालू असतो, तुम्ही हा नाही तर तुम्ही पुढचा जॉब करता, तुम्हाला मिळतो. पण इथे असं होतं की माहिती नसतं, तुम्हाला ऑडिशन्स येत असतात, मग काही ठिकाणी तुमचं पुढेपर्यंत बोलणं होतं पण मग तिथे तुम्ही सिलेक्ट होत नाही वगैरे वगैरे. इतक्या सतत इन्सिक्युरिटीज आहेत. आणि त्यामुळे मेंटल हेल्थ ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे या इंडस्ट्रीमध्ये आणि ती जपणं. आणि आय गेस तुमच्या आजूबाजूचे लोकच
ती म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोलून म्हणा किंवा त्यांच्याशी सतत कॉन्टॅक्टमध्ये राहूनच ती जपू शकता आणि त्या गोष्टींमधून बाहेर येऊ शकता. मला असं वाटतं की तुम्हाला ना वल्नरेबल होता आलं पाहिजे, राहता आलं पाहिजे आयुष्यात. सतत एक काही फरक नाही पडत, अरे असं फरक नाही पडतो, होत. बोला की फरक पडतो, काय 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 वाईट आहे त्याच्यामध्ये, ऍक्सेप्ट करा. Accept आणि करा. जितकं तुम्ही जास्त ते ऍक्सेप्ट करता ना, तितकं तुम्ही जास्त ह्युमन लेवलवरती येता आणि तितकं तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने ही सगळी टेन्शन्स ह्या सगळ्या गोष्टी सोडून देऊ शकता. कारण मग आपल्याला कळतं की हां, हे सगळ्यांचंच आहे, फक्त आपलं नाही आहे. सगळेजण यानं त्या परिस्थितीमधून जात असतात. पण मी ह्यालाच जोडून एक प्रश्न, जसं तू म्हणालीस की आपण आपल्या लोकांवरच मग तो राग काढतो आणि त्यांच्यावरच चिडचिड करतो कारण ती आपली हक्काची माणसं, असं मला वाटतं स्वप्नील तर ऑफकोर्स आहेच. तर कशा पद्धतीनं तुझं आणि स्वप्नीलचं गिव्ह अँड टेक या बाबतीत होतं? हे बघ, मला आधी कसं व्हायचं की तो असा वचवच मी अशी झोनमध्ये असायचे आणि त्याला कळायचंच नाही की माझं काय चुकलंय. मग माझ्या लक्षात आलं की नाही, एक मिनिट, ह्यानी आमच्यात उगीच भांडणं होत आहेत, मला भांडणं नको आहेत, मला फक्त राग काढायचा आहे. मग मी त्याला आता सांगते, आजचा दिवस माझ्याकडून काहीही एक्सपेक्ट करू नकोस, मी तुझ्याशी खूप घाण वागणार आहे, मी तुला खूप उलटं बोलणार आहे आणि ह्या माणसाचा राग आहे जो मी तुझ्यावर काढतीये. तर आता कसं होतं, हे त्याला माहिती असल्यामुळे तो हसतो आणि मग मी घाण वागते, उलट बोलते, छळते, राग करते, रडते, सगळं होतं. पण त्याला माहिती असतं की ओके, आय नो की शी इज सफरिंग आणि आय नो की हे की खरं बोलते. हो, म्हणजे बोलून आता म्हणजे तिने आधी स्वप्नील बरोबर सुरू केलं, नंतर ती मला पण सांगायला लागली की ऐक ना, मी आता फक्त राग काढणार आहे जाताना शूटिंगला जाताना. मनाचे श्लोकचं जेव्हा आमचं शूटिंग चालू होतं, ती एकाला मदत करायला आली होती लॉकडाऊन नंतरच्या याला आणि मी तिला ह्याच्यात बोलले होते कारण हे रडायलाच लागते, प्रॉपर रडायला लागते. मी चिडचिड केली की मी म्हटलं गौतमी, आज जगाचा राग तुझ्यावरती मी काढणार आहे, मला जर का एखाद्याला ओरडायचं असेल आणि मला जमत नसेल तर मी तुझ्यावर सेम खेकसणार, कळलं का तुला काय चाललंय तुझं वगैरे, म्हणजे लेकी बोले सुने लागे टाईप. त्यामुळे ती हे सांगून करते, मग सांगून केलं की बरं वाटतं इन द सेन्स ऑफकोर्स तेव्हाही तयारी होते मनाची. किंवा मग आपल्यावर चुकूनही खरंच रागवणार असेल तरी आपल्याला असं वाटतं की नाही, बाकीच्या कोणाचा तरी राग आपल्यावर निघतोय, त्यामुळे चालून जातं. न सांगता केलेली चिडचिड म्हणजे माझं काय चुकलं, मला काय बोलतेस, ती कोशात जाते म्हणजे गौतमी. मग आईचा फोन, तू काय बोललीस तिला, ती का रडतीये, काही मी एवढंच बोलले, तुला माहितीये का तू कशी बोलते चिडल्यानंतर, तुझा संताप कसा असतो ते वगैरे. मग ओके, असं होतं. जरा खूप मस्त वाटलं मृण्मयी, गौतमी तुमच्याशी गप्पा मारून. आणि नवरात्रीच्या निमित्तानं त्या असंख्य स्त्रिया ज्या आज हा इंटरव्ह्यू बघतायत त्यांनाही हा इंटरव्ह्यू प्रेरणा देऊन जाणार, कारण दोन आपापल्या क्षेत्रात छान काम करणाऱ्या अशा अभिनेत्री माझ्यासोबत आहे. खूप खूप एकच गोष्ट त्यांना सांगावीशी वाटते, एक वाक्य, एक बाईला सांगते म्हणून की कुठल्याही गोष्टीमध्ये ना अविश्वास ठेवू नका. आजूबाजूला सांगणारे खूप असतात की तुम्हाला जमणार नाही, तू मुलगी आहेस, किती लढशील, काय करशील, पण शेवटच्या श्वासापर्यंत हेच लक्षात ठेवा की आपण वाटेल ते करू शकतो आणि ते करतो.